पशुपालक मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया मोटर आणि व्हॅक्यूम पंपाची माहिती। सगळ्यात अगोदर आता इथं ह्या प्लगमध्ये पिन गाठलेले आहे, चालू केलं। यानंतर आता काय करायचं आहे, ही मोटर आपल्याला स्टार्ट करायची आहे। आता ही मोटर स्टार्ट झाली, हे बटन आहे बंद करायचं आहे। त्याचबरोबर ह्या मोटरीची किंवा ह्या मशीनची खासियत अशी आहे, ह्या कंपनीनं जरी समजा इलेक्ट्रिसिटीचा उच्च दाब आला तर इथं ॲटो रिले बसवलेला आहे। तो काय करतो, ओव्हरलोड आला की ट्रिप करतो। त्यानंतर एक 4-5 मिनिटानंतर इथे एक पॉईंट दिलेला आहे, इथं आपण काय करायचं, 2 ते 3 वेळेला प्रेस करायचं आहे आणि पुन्हा मोटर चालू करायची आहे। म्हणजे मोटर जळणे, कंडेन्सर जळणे किंवा रनिंगचा कंडेन्सर उडणे हे प्रकार ह्यात काहीच होत नाहीत। त्याचबरोबर लाईट गेली किंवा लाईट जाऊन आली तर इथं येऊनच चालू करावं लागतं। इथं मोटर जळण्याचा धोका अजिबात नाही। इतर मोटरीमध्ये किंवा इतर मशीनमध्ये अशी सिस्टम नाही आहे। लाईट गेली तरी बंद होणार, लाईट आली तर मालक इथं यायच्या अगोदरच चालू होणार। मग याच्यामध्ये मोटर जळेल का नाही त्याची गॅरंटी नाही आणि कंडेन्सर राहणार का जाणार त्याचीही गॅरंटी नाही।